हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, दोन संघामधून जबर संघर्ष मित्र या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण की दोन्ही संघ मातब्बर आणि नामांकित. एका बाजूला बीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव. न्यू 40+ या संघटनेचे सर्व दादागिरी म्हणून खऱ्या अर्थानं दादा संघ ज्यांना आपण ओळखतो असे दोन संघ एकमेकासमोर. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थित पाहतो तुम्हाला सर्वांचे अतिशय लाडके भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं ज्यानं या 40+ची छोटीशी वेल लावली तिचं आज मोठ्या वृक्षामध्ये आपण रूपांतर पाहतोय ते मान्य श्री कुंदनजी पाटील साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. 2008 बाळाजी स्पर्धेपासून खऱ्या अर्थानं 40+च्या स्पर्धेला प्रारंभ झाला. मान्य श्री दयानंदजी चोरगे साहेब आणि आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेतनं पहिला सामना 40+ खेळला गेला 2008 मधून. आउट ऑफ इनसाईडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला फलंदाज राजन पाटील याच्या बॅटमधून. मान्यवरांचं स्वागत. या चौकानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती ती बिनबाद 4. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपक मडवी. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे मात्र चेंडूखाली क्षेत्रक्षेत्र दक्ष यास वेलजच कॅच. निश्चितच थोडासा आपट्याकडे पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला. ऑनसाचा फटका देखील चांगला सजला मात्र क्लिअर करू शकला नाहीये शॉर्ट मिड विकेटपेक्षा. आणि महत्वाचा पहिला फलंदाज बिग विकेट बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज दीपक मडवी. बिग ब्लो मोठा धक्का वीर तानाजी दापोडे संघाला. करूया या विकेटचं सेलिब्रेशन. ओ टू डिझायर. नेक्स्ट बॅट्समन
मध्ये संपर्क निश्चित साधता आलं नव्हतं. मात्र थडम्यांच्या क्षेत्रखेल बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा एक चौकार येतोय राजू याच्या बॅटमधून. आता मात्र सुरेख सुंदर पद्धतीने मुतको चेंडूची फेक करताना जागेवर चेंडूला थोडा फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर आपण जर एकंदरीत विचार केला तर पदल आली ते पायांची हालचाल फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. आता वारंवार चुका आणि चुका देखील मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. फलंदाच्या माध्यमातून सलग दुसरा चेंडू देखील त्याच्या बॅटमधून जातो डॉट. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज स्वतः देखील कमबॅक करतोय. सलग 2 चेंडू देखील राजू याला डॉट. बिग मॅच आहे, मोठा सामना आहे दोन संघांमधून आहे. दोन्ही संघ मातब्बर नामांकित आहेत. जो जिंकेल तो खऱ्या अर्थाने एका ट्रॉफीचा हकदार आहे. आता मात्र चेंडूला सुंदर हुक केलाय. चेंडू फाईनला जातोय. भूषण याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव कंप्लीट केली जाते. ये ना चलबे, असं चालणार नाहीये. धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती ती 10. जय कालिका माता कालबार, जय बजरंग कारविली ए, दोन्ही संघाचे कॅप्टन अथवा आपल्या प्रतिनिधी आपण चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपता स्टेजशी संपर्क साधायचा आहे. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं प्लिक केलं, ऑन साईडला चेंडू जातो डीपला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करताना फलंदाज दिनेश पाटील. दिनेश हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. मोठे फटका मारण्याची क्षमता आहे. टेक्निकल बॅट्समन आहे, उत्तम फलंदाज आहे. सन्मानी व्यासपीठावर आज खास करून ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण राहतोय. बीर तानाजी दापोडे, सिनियर 40+ या संघाचे सर्वेसर्वा करता धरता आणि खास करून सिनियर 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. जिल्हा परिषद विद्यमानचे सदस्य देखील आहेत. सन्मानी कुंदनजी पाटील साहेब या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवी अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 14. प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 7 धावांची सरासरी. निश्चितच या सामन्यामधून खऱ्या अर्थानं आपण विजयश्री खेचून आणायचं असेल तर उर्वरित 12 चेंडूमधून येणाऱ्या 12 चेंडूमधून तुमचं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट खेळावं लागेल. मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. कारण की समोरच्या संघ आपण विचार केला तर एक तगडा संघ आहे, मातबर संघ आहे, नामांकित संघ आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक सांगिक तिसरा गोलंदाजी तो चंदन. धावसंख्या 14 आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक सांगिक तिसरं गोलंदाज चंदन. हलक्यात मध्ये फक्त आणि फक्त थोडंसं चेंडूला स्टेअर केलं. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाची विकेट बाद. काही गरज नसताना स्वतःला स्ट्राईक रोटेट आली, स्ट्राईक देखील आली होती. काय गरज होती हा देखील प्रश्न असेल. ज्या विकेटची गरज तीच विकेट सांघिक कामगिरी मैदानामध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक धाव कंप्लीट झाली होती आणि दुसरे धावेचा मोह मात्र आवडता आला नाहीये. हॅलो हॅलो वेलकम
वेलकम वेलकम सुस्वागतम दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे काल्हेर के दिलेर अर्थातच धर्मवीर माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष त्याचबरोबर BCAचे विद्यमान अध्यक्ष काल्हेर के दिलेर सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय सुजित तात्या शेठ यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. नजर न करतोय गार तात्या शिकती वनिता टायगर
तीन चिठ्ठ्या असतील. एका चिठ्ठीवर जय कालिका माता कालवार असेल, दुसऱ्या चिठ्ठीवर जय बजरंग कारविडी असेल आणि तिसऱ्या चिठ्ठीवर विजेता अशी नावं असतील. जी चिठ्ठी निघेल तो संघ फायनलमध्ये दाखल होईल आणि त्या दोन चिठ्ठ्या राहतील त्यांची मॅच होईल. ड्रॉ काढण्यात येईल. मात्र लक्षात घ्यायचं जय कालिका माता कालवार त्याचबरोबर जय बजरंग कारवली दोन्ही संघाच्या प्रतिनिधीने यायचं आहे किंवा कॅप्टनने यायचं आहे. थँक्स सर, धन्यवाद सर. बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपत्र गोलंदाज दिगंबर. फलंदाज थोडासा शपथ ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक धाव घेण्याची संधी झाली मात्र एक धाब्याने संघ धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 21. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आणि खऱ्या अर्थानं चालू सामन्याचं जर एकंदरीत अपडेट पाहिलं तर सध्या तरी ऑल इज वेल संघ दिसत नाही आहे दापोडा. फक्त धावा आहेत त्या 21. शेवटच्या षटकाला प्रारंभ आहे. आता सुहास बघू, सुहास ज्याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे आणि पहिला चेंडू पेस करताना मोठा फटका मारण्याचा मानस मात्र काय कमालीचा झेल. निशान याचं मी कौतुक करेन. अतिशय प्रतिम उत्तम झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाल्याने महत्त्वाचा फलंदाज. पॉईंट ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा कुठेतरी क्लिअर करायचा इरादा आपण पाहिला होता. सुहास पाटील याचा मात्र फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती. चेंडू डीपमध्ये जातोय. उत्तम क्षेत्रक्षण अतिशय जबरदस्त झेल त्या ठिकाणी कॅरी केला. रनिंग कॅच. नेक्स्ट नो बॅट्समन नरहरी पाटील. नरहरी पाटील खऱ्या अर्थानं क्रिकेटचे उत्तम क्रिकेटर आणि त्याचबरोबर कलाक्षेत्रामधून देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतात. उत्कृष्ट गायक आहेत नरहरी पाटील. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्यांना व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बघा फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं असतं चेंडूची लाईन रीड करणं, मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. अंदाज खेळण्याचा प्रयत्न कराल तर निश्चितच ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका फक्त आणि फक्त चेंडू थोडीशी दिशा दिली जाते. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. विकास मुकादम याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी राजेश याला. आज विकास मुकादम कॅप्टनशी जबरदस्त करतोय. कॅप्टन म्हणून त्याची कामगिरी खूप चांगली झालेली आहे आणि पहिल्या मॅचमध्ये एक षटकसुद्धा खूप चांगला हाताळला त्यांनी. सुरुवातीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहतोय. निर्धाव चेंडू सांगता धावसंख्या अस्थिर आहे. या ठिकाणी चेंडूला ऑन साईडला खेळायला गेले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस बेल जज कॅच. चंदनेच्या माध्यमात सुरेख सुंदर जल कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज राजेश. क्रिकेटशी जवळीक असलेल्या दोन्ही महान व्यक्ती आज आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. सर्वप्रथम ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच आरोग्य बांधकाम समितीचे माजी सभापती आणि खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच क्रिकेट 40+ क्रिकेटला खऱ्या अर्थाने ज्यांनी सुरुवात केली असे तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय कुंदन पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. मानेजी खंडागते वसंतदादा आपण दोघांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मित्रांनो ज्यांचं क्रिकेटशी अतूट नातं आहे 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आरोग्य बांधकाम समितीचे माजी सभापती त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाते.
त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत की त्यांचं सुद्धा क्रिकेटशी खूप आतुर नातं आहे. धर्मवीर माथाडी कामगार युनियनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर BCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनाचे विद्यमान अध्यक्ष, सुप्रसिद्ध क्रिकेटर काल्लेर के दिलेर सन्माननीय तात्या शेठ पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. वसंतदादा डावरे आपण आपल्या शुभ हस्ते तात्या शेठ पाटील यांना सन्मानित करायचं आहे. आपल्या शुभ हस्ते बुके द्यायचं आहे. त्याचबरोबर त्यांना एक आकर्षक सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचं आहे, जे नेहमीच त्यांना रोटरी चषक 2025 ची आठवण देत राहील. हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, कारण 40+ क्रिकेटला खऱ्या अर्थानं तुम्ही सुरुवात केलेली आहे. बालाजी चषक मी आधी विसरलेलं नाहीये, त्या स्पर्धेत समालोचन मी करीत होतो. बालाजी चषकाच्या माध्यमातून सुरुवात झाली, इवलंसं रोप लावलं आणि त्याचा मात्र वेलू गेला गगनावरी. मोठा वटवृक्ष झाला त्याचा. आज पाहतोय आपण 100पेक्षा जास्त संघ आहेत भिवंडीमध्ये तिन्ही संघटनेच्या माध्यमातून. म्हणून आपल्यास विनंती आहे की आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करायचं आहे, 40+ विषयी मनोगत व्यक्त करायचं आहे. गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा आयोजित रोटरी क्लब चषक 2025 आजचा फायनलचा दिवस आहे आणि उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व खेळाडू वर्ग, प्रेक्षक वर्ग, खरं तर आज मी उद्घाटनालाच येणार होतो. बेबेदादाशी माझं बोलणंही झालं होतं की मी उद्घाटनाला येईन, परंतु काही कामानिमित्ताने येऊ शकलो नाही आणि योगायोगाने माझी मॅच मला बघायला मिळाली. मित्रांनो, खरं तर सांगेन, हा 2008 साली बरेच वेळा गवली सरांनी सांगितलं की 2008 साली हा रोपटं लावलं होतं. त्यावेळेला मनात एक संकल्पना अशी होती की 25 वर्ष झाले का आपलं लग्न झालं किंवा आपण नोकरीला लागतो किंवा आपण धंद्याला लागतोय आणि हे सर्व करत असताना आपण आपल्या स्वतः शरीराकडे लक्ष देत नाही. कुठेतरी आपण एक क्रिकेटच्या माध्यमातून एक सुरुवात जर केली, कारण पूर्वी असं होतं की आपण क्रिकेट खेळत असताना गावात कुठलाही पक्ष असला तर त्या खेळाच्या माध्यमातून सर्व खेळाडू एकत्र असायचे, परंतु या राजकारणाच्या मुला बरेचसे मित्र गावातले एकमेकांच्या विरोधात राहिले, तुटून गेले आणि या 40+च्या माध्यमातून कुठेतरी एकत्र येतील असा एक स्वप्न मनात घेतला आणि 2008 साली सुरुवात केली. पहिल्यांदा दयानंद चोरगे आणि मी सुरुवात केली. त्यावेळेला दयानंद चोरगेचा थोडासा विरोध होता की आपल्या ओपनच्या स्पर्धा आहेत, कुठेही नवीन काहीतरी घेऊन येतोय, तर मी बोला आपण सुरुवात करूया. आणि पहिल्याच वर्षी 8 संघ खेळायला, त्याच्यात वसंतताई स्वतः खेळले होते. त्याच्यानंतर जी सुरुवात झाली कधी कुठेही थांबण्याचा नावच घेतला नाही आणि 40+ आजच्या दिवसाला जर आपण बघितलं तर या भिवंडीमध्ये 100+ 40+चे संघ आहेत. मित्रांनो, सांगायचा एकच तुम्हाला उद्देश आहे की हा 40+ तुम्ही स्पर्धामधून खेळू नका. हा 40+ तुम्ही क्रिकेट बक्षीस जिंकण्यासाठी खेळू नका, तर हा 40+ आपला हा वैयक्तिक आपला शरीर यष्टी चांगली राखण्यासाठी आपण खेळलो पाहिजे. कारण मी उदाहरण सांगेन का अनेक असे खेळाडू आहेत की पूर्वी हे दारूच्या व्यसनी गेले होते आणि मग कुठेतरी शनिवार रविवार असला तर कोणतरी फार्म हाऊस असेल, कोणतरी धाबा असेल, या धाब्यावर जाऊन आपला एन्जॉय करत होते. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आपल्याला खेळ खेळायचा असतोय. आज जर तुम्ही बघितला असेल तर एक ग्राउंड खाली नसेल का तिथं 40+च्या मॅचेस चालू नसतील. तिन्ही संघटनेच्या मॅचेस चालू आहेत. त्याच्यामुळे शनिवार असो का रविवार असो कुठे दारू पिण्याला वेळ मिळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे का प्रत्येक स्पर्धा या आता लाईव्ह दिसायला लागल्या. त्याच्यामुळे लाईव्ह दिसल्यामुळे काय होते, आपल्या घरी आपली मुलं किंवा आपली बायको किंवा आपले आईवडील ते स्पर्धा बघत असतात. म्हणून तो खेळ चांगला व्हावा म्हणून रोज सकाळी प्रॅक्टिसलाही जावं लागतंय आणि त्याच्या माध्यमातून आपली फिटनेस होते. त्या दिवशी मी इथं स्पर्धेला असताना आपले देवर्ष पाटील बबलू आणि तात्या आम्ही चर्चा करत होतो की बबलू मला बोलत होता, दादा तू पण अजूनपर्यंत क्रिकेट खेळतोय. तर त्याला मी माझाच उदाहरण सांगितला की सकाळी बेडरूममधून निघालो, आंघोळ वगैरे झाली का एसीच्या गाडीत बसणार,
एसीच्या गाडीतून उतरलो का ऑफिसमध्ये एसीच्या ऑफिसमध्ये राहणार, पुन्हा घरी आलो का बेडरूममध्ये एसीमध्ये राहणार. कुठेही आपल्या शरीराला कुठे चांगला फिटनेससाठी कुठलेच वाव मिळत नाही. आज या क्रिकेटच्या माध्यमातून का होईना रोज सकाळी 6:30 वाजता मैदानावर जातोय आणि आवर्जून एक अभिमानाने ही गोष्ट सांगेन की माझ्या दापोडे गावच्या ओपनच्या टीम आहेत, 40+ टीम आहेत. सर्व खेळाडू मी जेव्हा मैदानावर गेलो का मी पहिला 70-80 बॉल खेळणार ना, मग बाकीच्यांना 15-15 बॉल मिळतील. पण कधीही मला बोलत नाही का तू काय एवढे बॉल खेळतोय, हा मला अभिमानाने सांगायचं वाटतोय. आणि ह्याच माध्यमातून तुम्ही जर बघितलं असेल आमच्या दापोडे गावामध्ये एक गाव एक मंडळ वीरतानी क्रीडा मंडळ आम्ही सर्व एकत्र प्रॅक्टिस करतोय ना, त्याच्यामुळे राजकारण आम्ही एक दिवसापुरता वापरतो गावामध्ये. दुसऱ्या दिवशी सर्व पक्ष आम्ही एकत्र असतोय. मी संदेशच हा देईन सर्व खेळाडूंना 40+ की आपले आता 40 वर्ष वय होऊन गेलेले आहे. बक्षिसासाठी खेळूच नका. एक मित्रता आपली चांगली राहिली पाहिजे, आपला शरीरयष्टी चांगली राहिली पाहिजे. या दृष्टिकोनाने जर आपण खेळलात तर नक्कीच आपलं येणारं आयुष्य आनंदित असेल, आपलं येणारं जीवन हा फिटनेसमध्ये असेल. अशी सर्वांना विनंती करेल की या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतलं त्यांच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो की आपण या गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाला मदत केली खेळण्याच्या दृष्टिकोनाने आणि त्यांना सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. हारलेल्या संघांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईन आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन करेन. मला तर वाटतं आता दापोडे आणि ही पायगाव संघ आहे याच्यामधून जिंकेल तेव्हा 2 आणखीन आहेत त्या चिठ्ठ्या पडणार आहेत. मी तिन्ही संघांना 4ही संघांना मनापासून शुभेच्छा देतोय. गावदेवी स्पोर्टच्या सर्व खेळाडूंनी मला आज इथं बोलावलं, माझा मान सन्मान केलात, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतोय. इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद कुंदन पाटील साहेब. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि खास करून 40+ क्रिकेट का खेळावं यासाठी त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेट त्यांनी सुरुवात केली आणि 40+ क्रिकेट का खेळावं याचं सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आवश्यक आहे 1 धाव फिटनेससाठी आणि 1 धाव आरोग्यासाठी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. इट्स अ 40+ क्रिकेट. सन्माननीय शरद गोडे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांनी पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे आकर्षक ट्रॉफी. त्यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल आणि विशेष म्हणजे स्वागत सन्मान त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. हे सांगितलं होतं अजिंक्य मडवी या चर्चेत राहिलेला आहे. पहिला चेंडू जो खेळायला मिळाला षटकार लगावला, या मॅचमध्ये पहिला चेंडू खेळायला मिळाला चौकार लगावला, जो चेंडू अशक्यप्राय होता अडवायचा सीमारेषेवर तो अडवला आणि संघासाठी 3 धावा वाचवल्या. रोटीच्या विद्यमान सदस्य सम श्रद्धाजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. रोटरी क्लब म्हटलं की एक सामाजिक बांधिलकी आणि आपण पाहतोय रोटरीच्या माध्यमातून रोटरी क्लब तालुका स्तरावर आहे, जिल्हा स्तरावर आहे, राज्य स्तरावर आहे, पूर्ण देशामध्ये आणि अगदी संपूर्ण जगामध्ये आहे. रोटरी इंटरनॅशनल म्हणून नाव आहे. यावेळेला फटका खेळलेला आहे मिड विकेटला. धनुष्य मुकादम किती धावांची आवश्यकता आहे? फक्त 2 धावांची आवश्यकता आहे सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी, ड्रॉ मध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी. स्वयंभू पायगाव संघाचा आज स्वयंभू पायगाव संघाचा अंदाज अलग दिसतोय. थांबायला तयार नाही या संघ. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी फक्त एका धावेचे. खूप खूप धन्यवाद. विकी टावरे आमचे सहकारी समालोचक परिवाराचे ते सदस्य सुद्धा आहेत. याला फटका खेळलेला आहे. विजय चौकार मारतोय अजिंक्य मडवी. विजय चौकार, क्या बात है.
अगदी व्यवस्थितरित्या पार्किंग झोनमध्ये घेऊन जाऊन पार्क करायचे आपणास विनंती आहे. 1757 1757ची स्विफ्ट कार आम्ही ड्रॉ करणार आहोत पण आणि स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वर मुकादम. अर्थातच